लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांचे पैसे आता बंद होत आहेत। आपण पाहिलं की मागील जानेवारी महिना असेल, फेब्रुवारी महिना असेल किंवा मार्च महिन्यामध्ये देखील अनेक महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत। त्या महिलांचं मत आहे की आम्हाला जानेवारीपर्यंत सुरळीत सर्व पैसे मिळाले, परंतु आम्हाला जानेवारी पासून किंवा काही महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याअंतर्गत पैसे मिळाले नाहीत। सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, म्हणजेच की त्यांनी फॉर्म भरताना त्यांचे आधार कार्ड व्यवस्थित दिलं आहे, त्यांच्या सर्व गोष्टी अप्रूव्ह देखील झालेल्या आहेत, त्यासोबतच त्यांनी आधार डीबीटी देखील केलेला आहे, तरी देखील अनेक महिलांचे पैसे हे आले नाहीत। आता असं का होत आहे किंवा या महिलांना परत पैसे येणार का नाही याबद्दलची आणि यामध्ये असणारं एक महत्त्वाचं कारण आहे, ते कारण तुमच्या बाबतीत देखील असू शकतं आणि तुम्हाला देखील पुढचे पैसे बंद होऊ शकतात। आता हे कारण काय असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या रीलच्या माध्यमातून घेणार आहे, त्यामुळे रील शेअर करायला, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज, तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, जानेवारी महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांच्या बँक खात्यावर योजनेचे हप्ते मिळाले नाहीत। म्हणजेच की यामध्ये अशा बऱ्याच महिला होत्या की ज्यांनी जुलै महिन्यामध्ये अर्ज केला, त्यांना जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते मिळाले, परंतु जानेवारी महिन्यापासून महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास बंद झाले आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे 3 महिन्यांचे हप्ते अशा महिलांना मिळाले नाहीत। आता यामध्ये एक कारण समोर आलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौकशी किंवा खात्यांची पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन केलं जात आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहेच। यामध्ये काही महिलांच्या अशा प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्यांचा एक विषय झालेला आहे की त्यांचं आधार कार्डवरचं नाव आणि त्यांचं बँक अकाउंट मधील नाव हे मिसमॅच आहे। म्हणजेच की काही महिलांच्या मध्ये काय आहे की त्यांच्या आधार कार्डवर त्यांच्या पतीचे नाव आहे, म्हणजेच की त्यांचं लग्न झाल्यानंतर पतीचे नाव आहे, परंतु त्यांच्या त्याच आधार कार्डला जुनं अकाउंट जे लिंक होतं ते वडिलांच्या नावाचं आहे आणि यामध्ये मिसमॅच झाल्यामुळे अनेक महिलांचे पैसे हे जानेवारी महिन्यापासून आलेले नाहीये। त्यासोबतच काही महिलांचं असं देखील आहे की बँक अकाउंट मध्ये त्यांचं नाव काहीतरी वेगळं आहे, आधार कार्डवर नाव वेगळं आहे आणि यामुळे त्यांच्या स्पेलिंग असतील किंवा इतर मिस्टेक्समुळे त्यांचे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे निधी हे थांबवले आहेत किंवा त्यांना हे पैसे जमा केलेले नाहीत। आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं आधार कार्डवरचं नाव आहे असं तुमच्या बँक अकाउंट मध्ये आहे का हे तपासणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण अनेक महिलांच्या बाबतीत हे सेम झालेलं आहे की त्यांनी देखील म्हटलं की काही नाही, आमचं आधार कार्डवरचं नाव, बँकेचं नाव सेम आहे, परंतु ज्यावेळी पासबुक पाहिलं असेल तर त्या पासबुक वरती किंवा अकाउंटच्या स्टेटमेंटवरती त्यांचं नाव वेगळं दाखवत आहे आणि त्यांचं आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे आणि या दोन गोष्टी मिसमॅच झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना जानेवारी महिन्यापासून पैसे दिले गेले नाहीत। आता यामध्येच अनेक महिलांनी सांगितलं की आम्ही संजय गांधीचा लाभ घेत नाही, आम्ही पीएम किसानचा लाभ घेत नाही, तरी देखील आमचे पैसे बंद झाले आहेत। आता ज्यांना सुरळीत हप्ते येत आहेत त्यांनी देखील ही गोष्ट तपासणे गरजेचे असणार आहे। त्यांचं आधार कार्डवरचं नाव, त्यांचं बँक अकाउंटवरचं नाव या नावामध्ये साम्यता आहे का, त्यासोबतच त्यांची डीबीटीची प्रोसेस जी केली होती ती जानेवारी महिन्यापासून अनेक अशी खाती आहेत की ज्यांची ऑनलाईन डीबीटी बंद करण्यात आला आहे। म्हणजेच की त्यांच्या आधार कार्ड आणि बँक सीडिंग स्टेटस पूर्वी ऍक्टिव्ह दाखवायचा किंवा त्यांच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असं सांगितलं जायचं, परंतु त्यांचे ऑटोमॅटिकली हे अकाउंट इनऍक्टिव्ह दाखवत आहेत, असे अनेक महिलांच्या बाबतीत झालं आहे। कारण जानेवारीमध्ये अनेक खात्यांबाबत सरकार काय करत असतं किंवा बँका काय करतात की अनेक खाती असतात त्यांची री केवायसी ला येतात, म्हणजेच की डबल केवायसी करावी लागते तुम्हाला बँकेमध्ये जाऊन, आणि अशी अनेक खाते देखील राज्य सरकारद्वारे पुन्हा तपासली गेली आहेत की ज्यांचं इनऍक्टिव्ह दाखवल्यामुळे त्यांना पैसे आले नाहीत। ज्यावेळी तुम्ही स्टेटस चेक करत आहात वेबसाईटवर जाऊन, त्यावेळी असे अनेकांना दाखवत आहे की त्यांचे बँकेच्या कारणामुळे हप्ता प्रोसेस झाला नाही, हवा हप्त्याचे पेमेंट हे फेल झालं आहे। त्यामुळे तुम्हाला या 2-3 बाबींची खात्री करावी लागणार आहे 100%। तुम्ही जर या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असाल तर तुमच्या ह्या 2 अडचणी असू शकतात, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमचं बँक अकाउंटवरचं नाव तुम्हाला बघायचं आहे। त्यासोबतच तुमचे बँक अकाउंट हे री केवायसी साठी आले आहे का याची देखील तुम्हाला खात्री करून घेणे आवश्यक असणार आहे आणि री केवायसी साठी आलं असल्यास तुम्हाला ती री केवायसी करून घ्यायची आहे। अन्यथा तुमच्या आधार कार्डवरचं नाव जसं आहे तसं ते तुमचं नाव बँक अकाउंट मध्ये असणं आवश्यक असणार आहे। अनेक महिलांचे काय आहे की त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक देखील नाहीये आणि त्यामुळे देखील त्यांचे या ठिकाणी बँकेमध्ये त्यांचं अकाउंट इनऍक्टिव्ह करण्यात आलं आहे आणि त्यामुळे त्यांना पैसे जमा झालेले नाहीये। त्यामुळे तुम्हाला या बाबींची खात्री करून घ्यायची आहे। तुम्हाला आता जरी पैसे येत असतील तरी देखील तुम्ही या गोष्टी तपासायच्या आहेत, अन्यथा तुमचा देखील पुढचा हप्ता बंद केला जाऊ शकतो। ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।